सुखाची मागणी करणाऱ्या खासगी टॅक्सी चालकाची हत्या करून पळ काढणाऱ्या दोघांना उल्वे पोलिसांनी केली अटक। नवी मुंबईच्या उल्वे भागात राहणाऱ्या सुरेंद्र पांडे या खासगी टॅक्सी चालकाची हत्या करून त्याची कार घेऊन पळून गेलेल्या तरुणी आणि तिच्या प्रियकराला संगमनेर येथून अटक करण्यात आली आहे। संगमनेर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींनी सरेंडर करत घटनेची माहिती दिली असता सदर प्रकरण उघडकीस आले। उल्वे पोलिसांनी सुरेंद्र पांडे यांच्या घरात जाऊन पाहणी केली असता त्यांच्या कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांना आढळून आला। उल्वे पोलिसांनी त्या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत रिया सर कल्याण सिंग आणि तिचा प्रियकर विशाल शिंदे या दोघांना अटक केली आहे। सुरेंद्र पांडे याने रिया आणि तिच्या प्रियकराचे अश्लील व्हिडिओ चित्रित केले होते, ज्या आधारे तो रियाकडे शरीर सुखाची मागणी करत होता। यावरूनच वाद झाल्यानं घरातील हातोडीनं सुरेंद्र पांडे यांच्या डोक्यात आघात करत दोघांनी सुरेंद्राची हत्या करून पळ काढल्याची माहिती आरोपींनी चौकशी दरम्यान दिली आहे। या प्रकरणी उल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत। ही माहिती प्रशांत मोहिते पोलीस आयुक्त यांच्याकडून प्राप्त। सुरेंद्र पांडे आणि पवन पांडे हे दोन भाऊ उल्वा पोलीस स्टेशन येथे आले। त्यांनी सांगितले की त्यांचा जो तिसरा भाऊ आहे संजय पांडे याचा 2 तारखेपासून फोन लागत नाही आणि त्याचा काही संपर्क होत नाही। या संदर्भात मिसिंगची आपण कंप्लेंट घेण्याचं काम चालू असतानाच संगमनेर पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर इथून एक फोन आला कॉन्स्टेबल आकळे यांचा की त्यांच्याकडे एक मुलगी जिचं नाव रिया सर कन्या सिंग आहे आणि मुलगा विशाल शिंदे हे 2 जण आलेले आहेत आणि ते सांगतात की त्यांनी 2 तारखेला याच्यातला जो मिसिंग व्यक्ती आहे संजय पांडे याच्या डोक्यावर हातोडी मारून त्याला जखमी अवस्थेत ते दरवाजा बंद करून सोडून इकडे आलेले आहेत आणि मग या गोष्टीबाबत त्यांनी संगमनेर पोलिसांना माहिती दिली। या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी सिनियर पीआय रजाने आणि त्यांचा स्टाफ या मिसिंग व्यक्तीच्या घरी जेव्हा गेला तेव्हा असं निदर्शनास आलं की बाहेरून कुलूप लावलेलं होतं आणि आतमधून उग्र वास येत होता। मग मध्ये प्रवेश करून पाहिलं तर एक डिकम्पोज्ड बॉडी आपल्याला मिसिंग व्यक्तीची मिळून आली। मग एकदा तो मृत झाल्याचं खात्री झाल्यानंतर हे दोन्ही जे आरोपी आहेत रिया सर कन्या सिंग आणि विशाल शिंदे यांना उल्वा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता 15 तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड सुनावण्यात आलेला आहे। या गुन्ह्याचा तपास सिनियर पीआय रजाने हे करत आहे। दोन्ही जे आरोपी आहेत त्यांचे ऍड्रेस काय आहे आणि त्यांचे वडील वगैरे काय करतात? आता याच्यातली महिला जी आरोपी आहे रिया सर कन्या सिंग ही प्रथम दर्शनी सांगते की ती हरियाणाची आहे। आई वडिलांचं नाव तिने अजून रिव्हील केलेलं नाही आणि वैभव शिंदे हा जो आहे तो संगमनेरचाच राहणारा आहे। तो LT कंपनीमध्ये कामास आहे। आता बाकीच्या गोष्टी आता पोलीस कस्टडी इंट्रोगेशन मध्ये रिव्हील होतील। आणि या दोन्हीमध्ये आपसी संबंध काय होता? कोणामध्ये? हे दोन्ही जे आरोपी आहेत त्यांनी 2 वेगळे हे मित्र आणि मैत्रिणीचे संबंध होते। आणखी काही त्यांनी रिव्हील केले काय की काय कशासाठी त्यांनी हत्या केली, खून केली, कशासाठी? सध्या ही जी रिया सर कन्या सिंग आहे ही सांगते की तिचा आणि तिच्या मित्राचा संबंधाचा व्हिडिओ या मैतानी बनवलेला होता आणि तो ब्लॅकमेल करणार होता। या कारणास्तव या दोघांनी मिळून हातोडीनं मारल्याचं ती सांगत आहे। पण याबाबत आपण तपासामध्ये व्हेरीफाय करून घेणार आहोत। किती घाव वगैरे किती किती करण्यात आलेली आहे त्यांच्या? आता हे PM रिपोर्ट आल्यानंतर निश्चित होईल। बॉडी डिकम्पोज्ड अवस्थेमध्ये होती। एक्झॅक्ट किती इंजुरीज आहेत हे डॉक्टर देतील। इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट। उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069।